तुला सरक म्हणते मी मारलं की पुन्हा मग कसं होईल बस बस मुंडक हलव 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 नाही भेडवा आम्हाला भेडवा काय बैलाचा राडा केलाय माणूस म्हणलं खाड्यावर हाई तर जरा थोडस सुख भेटन सकाळ उठल्या लगेच शेण काढा घाण काढा माणसाचा जन्मच हे कामासाठीच बनलाय का काय काय माहिती माझा तर जन्म शेण काढायचं बैल सांभाळायचं सरजा तुला बी माशा खायला लागल्या आता माशाने तुला लय चारीत घेतलंय बाबा आव सरजा रात्रभर वाटोळ केलंय त्याने सगळं वाड बैलगाडी मधलं 10-15 भेळ एकट्याने खाल्ले तर पाला उचलायला लावला मला सरक पलीकड नाही तर घालून टोपलं सरक ना सरजा पलीकड सरक पायाला तर अर्ध शेण घेऊन चालला शेणात उभं राहतात कारण फटाकणाला नादर महाग सरकायचं शेण टाकायचं पुढं सरकायचं कळत नाही बाई झालं का 15 भेळे टाकलेस ना अर्ध टोपलं टाकलंस 15 भेळे खाऊन यंदा बैल मारित नाही तर मारके बैल होते तर लय निवंत होते मालक मस्त शेण फिन काढायचे माया माग लावित नव्हते काय नव्हते ताण आणि आता मारके बैल नाहीत तर काढशेन काय होतं या लय तुला मारके बैलाचं भेव वाटत होते आता मारके बैल होते दारामध्ये येतेच बरं होत शेण तरी काढायला लागत नव्हतं आता सरजाचं शेण बया आज शेण सारवाय ठेवू का सारवाय ठेवते हे तर मोठं शेण आवडीचं शेण घ्यावा का हे शेण बरं हे शेण बरं आज सारवून फिरवून घ्यायची खूप निर्मळ चिरमळ करून घ्यायची झालं का बाई पाणी आज सारवून घ्यायलाच करते त्यांनी बरं झालं शेण काढलं नाही आता त्यांनी शेण काढलं असतं तर सगळं उखंडावर दिलं असतं फेकून आज काय 2 टोपले शेण घेते आणि घटमुट शेण आणि उभं पाणी आणून चारून काढते सकाळ आता लेकरं आज झोपलेलीच आहे तर लेकराला उठवते सारून घेते आता पहिले आंघोळ करते चहा पाणी करते पुन्हा राजा सरक पलीकड राजा सरक बाबा पलीकड तुला काय होईल म्हणून मी काय मारतोय काय तुला घे की शेण उचलून घेते बाबा आता काय करावा सोन्या होण्या तुम्ही काय म्हणता उभं राहिला तर काय झालंय तुम्हाला गुन्ह्या तुझ्या पायाखाली शेण तुडवायला लागलास तू बी होय रे गपकी राणी तुला काय पाहिजे वैरण पाहिजे तुला काढते आता शेण मला निर्मळ करते आधी आज मला उठायला उशीर झाला बघ मला बी कुठले असते लवकर म्हणजे चटकून शेण घेतलं असतं काढून तर तुम्हाला वैरण टाकाय भेटली असती लगेच शेण आता सारवायच किती बाई खरंच लय शेण भारी हिरवं दिसायले थोड्या वेळाने मी करते सगळं शेण किती इथं टाकून बसा तसंच खाजवालाच काय माग सर माग पाला फिला तात्रायला गोळा करायचा माग सर काय बाबा मला तुझेच भेव वाटायला लागले सर हा मुंडका आलेलंच की मालकाला शेण काढायला लावीन सरक माग शेणपणा केल्यावर मुंडका हलवायला लागला मला काय भेडवायलाच का काय मी काय भेटे का काय तुला वाटलं काय मी भेटे म्हणून त्या ढोपराने खाजू नको त्या शिवळाला कळालंय का तुला हाय का कळाले का तुला कळाले बोललेलं नीट करायला माणूस तो नाही काय बाबा तुला कसं होईल सरक पलीकड गुन्ह्या म्हणे काय लावलंस गपचिप शेण उचल ना बाई तू गुन्ह्या तसंच म्हणतो सोय रे मला आता हे तुला लय राडा केलेलं शेण आहेस टाकते आपलं नेऊन तिकडं उकांड्यावर सारवायपुरतं शेण घेतलंय बस झालं मला सारवायपुरतं शेण उकांडा रोजचा पडला आहे इकडं
हे आणते ना पाला सारायला. पाला लय बका बका पडलेला आहे. एकाची याच्यामध्ये आपली आपली सोय करायची, पाला वाढायची. ह्याला टाकते पाला. हे लय मस्त हे टाकते गाडीमध्ये पाला. आता तिकडं नाही टाकत रस्त्यावर सगळा कुणी तिकडून बी पाला उपसून आणायल्यात बाया, इकडून बी टाकायला. सरक आहे राजा, सरक होई चांगल्या जागेवर. अरे होई ना पलीकड, मला बोललेला कळत नाही कर. माणूस बोलत आहे इथं तुम्हाला, तुम्ही तिकडच पळतात शियारावर. बैल लयच भारी भाडं खातात ना, त्याच्यामध्ये कांडी सध्या पुढे देत नाही. तर लयच नागर असते ह्यांचं खायचं वाढ. पाला तर गाडी तर बांधलेली बी नाही, त्याच्यामध्ये लाकडं बी तशीच आहेत. मालक म्हणते पालाच टाकून ठुलच व्हायचा. साईडला टाकते पुन्हा बांधते तापशाच. हाच्या खालचं झाले चांगलं. आता झाडू मारा काचच राहू देवा. गुन्या 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 पलीकडे सरक ना, पाला काढायचंय मला. सरक ना बाबा. अरे सरक ना तिकडं, तुला सरक म्हणते मी. मारलं की पुन्हा मग कसं होईल. बस बस मुंडक हलव हलव हलवा. नाही भेडवा 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 आम्हाला भेडवा नाही. भेडून म्हणतात का भेड येतात म्हणतात काय माहिती, मलाच माहिती. आम्ही हे कुठून जातात आता गाडी खाली. तुझी गाडी किती पाला टाका वाटायला मला. ते त्या गाडीला दाव बांधून फुलं होतं. जायचं होतं काय खेपाला जायचं होतं. तर मग कशाला राहायचं होतं घरी. सगळे बांधली केली. दुकानदारांनी दुकान उघडले का. आपल्या आपला पाला आपल्या आपल्या गाडीत. लोक आणून टाकायला दारामध्ये नाही वोटिंग कर पाल्याचा. आवडे रेस पाला खाई दिसतो. आवडे हिरवा पाला तरी टाका ना आवडीला. हिरवा पाला टाका आवडी खाती. तेवढंच वैरण वाचून ही तरी कुठं हे करते. अय पिलूशा पिलू, मला तुझं तर व्यवस्थित वाटते गे माय. पिलूच आता माय ते बे वाटतं मला. तुझं मुडकं हलवायलीच शेणापात सोन्यापात सोन्यापात शेणा खात सोन्या खात. बघा शेणा खात सोन्या कशी बघायचं कसं किती जवळ मालक आवाज आम्ही कशी माहिती. आवडे थोडा वाटायला कांड्या टाकीतीस तू. पडत आहे का जमतंय काही. आवडे तुला पाणी ठेवू का सकाळ सकाळ. आवडे तुला पाणी ठेवू का सकाळ सकाळ. पाणी प्यायचं का तुला. थांब मी पाणी घेते पुन्हा मारते झाडू. आधी तुला पाणी आणते. मला वाटायला लागले तुला ताणच लागले असं. सकाळ सकाळ पाणी पिते. आणू का पाणी. आणू तुला. आले थांब 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 आले थांब 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 आले थांब. पळव करू नका थांब. सकाळ सकाळ किंवा वाजत आहे ना हिवामध्ये पाणी पिते. आवडीला काय करावं काय नाही. गुन्हा तुला पाणी प्यायचंय. थांब आता आवडीला पिऊ दे आधी पाणी. पुन्हा मग तुला पाणी. त्या मालकाला आणावं लागतं आता पाणी पाजायला. पी आवडे तोवर पाणी. झाडू मारते पुन्हा टाकते वैरण. निर्मळ डाग झालं की तुमच्या खाली झालं पुन्हा. पुढे मारू नको. उड्या मारू नको बस. उड्या मारे तुला झाडू मारले सांगले. उड्या मारा वाटायचं तुला शेती सरपली कर नाही मग होतं बरं. त्या तिला खायला उड्या मारू मारू सगळ्या राहणार शेण पाणी देतात. आता 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 पुढे मारू. राजा त्या खाली मी म्हातारी झाडी जरा
अय टिंगण्या, तुला सरक म्हणते ना पलीकडे, मी तिकडं सरक. पायात सगळं पाला पण घेऊन जात. थोडा पाला उचलला तरी हाई जाय पाला. अजून थांब, तुला पाणी टाकते अजून. सरक सरक पी. सगळं हे ओलं झालंय. हे काय करावं लागल, त्याला खंदून आणि त्या पाणी आंघोळ्या केलेलं पाणी इकडे केलं जनावरा खाली. पण आवडी पाणी करते जास्त ह्याच्यामध्ये, पाण्यात पाणी मिसळते. झाला आता निर्मळ कर. दिसायला चकाचक दिसायला का चकाचक. बघा आवडे धर, तुला हे पाला पाला खायचा असला तर. वाटोळ तरी कशाला करायचे, खताच दिसत. मालक उठा बरं, गुन्ह्याला पाणी पाजा. गुन्हा मग का धन होते आपल्या याची. रोज थोडं पटाक निर्मळ करावं लागते. मग रानातून आलं रोज पटाक निर्मळ. मालक म्हणजे आता बैल मारीत नाही, त्यात महाग आहे. आता झाडून फिडून काढायचं, त्यांना पाणी पाजायला होते. पाणी पाजून घ्या म्हणते बैलाला. मग बघा झालं आता माझं काम तर झालं. पिलूशे तुला हड टाकते 2-4. तेव्हा बाप राहिलेलं काम करते, तेव्हा बापच म्हणते तुझा मालक राजा. पुढे 2-4 करायला रोज पूर्ण करा, पुन्हा खायला आरोग्यच. इथं टाकेल. थांब जरा बकेट भरून लय तर मागे पाणी बी कुंकड चाललं की. भरली पी आता. काल पेंड का त्या बैलाला ठेवली, हे नुसतं पेंडीकडेच बघत राहिले, पाणीच पेरली. आता खेपाला गेले असतील. चला ताना लागला बाहेर. उष्ट पाणी प्यायला ग म्हणते. लयच हुशार, ज्याचे त्याला कळत आहे. चालू करू. चालू कर म्हणते, चांगली पाणी प्यायची. बस का पे एकदा सोना पे.
पाणी. तापलं कर ना आंघोळ. मी नाही आंघोळ करणार आहे, तुम्ही आंघोळ करा. इकडे जरा 2 दिवस झाला आंघोळ केली नाही तुम्ही, काय नाही. करतो ना. हा करतो ती बकेट राहिली येता उचलून आणा येत नव्हती तिथली. कमरा इतकी बकेट आहे ती, तुम्ही नेऊन ठेवताना मला आणायला होतं काय? बैल पाणी पाजा घेऊन जातात येताना आणता येत नाही. बकेट ह्या 2 जणाला पाजायचं, त्या 2घालाच ते पाजायचं. काय आणायला उचलून आता ते खाली उलटून चांगलं भरून आणावं लागेल पाणी. ती पेत नाहीत नसत पाणी. मग त्यांना इथं पाजायचं का? ह्यांना घेऊन आणते तर ते इथंच पाणी पिते तिथे पेत नाही. धुई ना मग काय.